तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा विशाल खरात यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही बघू शकता मी टेरेसवर आलेलो आहे. टेरेसवरती येण्याचं कारण हेच की घरात आता सर्वजण आहेत आणि मला बोलायचं आहे एक पर्सनशी फोनवर, आणि त्यामुळे नाही का मी टेरेसवर आलेलो आहे. घरी सर्वजण असल्यामुळे मला बोलता नाही येणार त्यांच्यासमोर, तर आलो मी आता टेरेसवरती. आणि काय बोलून काय नाही माहीतच नाही आहे. कोणते क्वेश्चन विचारू, काय बोलू, कसं बोलू हे मला माहीत नाही. खूप नर्वस पण फील होत आहे, खूप एक्साइटेड पण आहे. काय बोलायचं आणि काय नाही. जाऊ द्या, डायरेक्टली फोन लावूयात आणि बोलूयात. त्या अगोदर मी भेटून सुद्धा आलेलो आहे. तुम्हाला पण माहिती आहे, मागचा ब्लॉग तुम्ही नसेल बघितला तर लवकर जाऊन बघा. मी आत्ता भेटून सुद्धा आलेलो आहे. भेटल्यानंतर तर थोडंच बोलणं झालं, पण असं फोनवर कधी एवढा म्हणजे बोललो नाहीये मी. तर आता आज आपण फोनवर बोलणार आहोत. काही चुकलं माझ्याकडून, काही चुकीचे क्वेश्चन निघाले किंवा काही हे झालं तर भूलचूक माफ. तर आपण डायरेक्टली आता फोन लावूयात आणि बघूयात कसं बोलू, काय बोलू समजत नाहीये. तरी पण आपण डायरेक्टली फोन लावूयात. तर चला आपण डायरेक्टली फोन लावूयात. फोन स्पीकरवर ठेवतोय आणि बघूयात काय बोलते. चला तर डायरेक्ट फोन लावूयात. चलो, स्पीकरवर रिंग वाजते. अरे उचल उचल उचल, उठा उठा. कोणच नाही उचलत आहे. अरे बापरे, व्हॉइस मेलवर टाकला. हॅलो, हा विशाल बोलतोय. हा बोला ना. काय करते? ओळखलं का? हा ओळखणार का नाही? कोण विशाल, सांग बरं. ओळखले मी, तुमचे ब्लॉग बघते ना. ब्लॉग बघते? आवाजावरून ओळखलं का? मग हा का? आवाज नाही येत का ब्लॉग मध्ये? हा हा. मग कोणते कोणते ब्लॉग बघितले? सर्व बघितले आतापर्यंत. सर्व बघते का? किट्टू कुठे? किट्टू किट्टू हा. आहे घरी. मी नाही का बोललो की आता म्हणजे भेटून आल्यापासून फोनच नाही झाला. हा फक्त आपण भेटायला आलेलो तेव्हाच बोललो. तर विचार केला की तुला फोन करावा. मम्मी ते पण खूप फोर्स करत होते की तू फोनवर बोलत नाही, काय नाही, तुमचं कसं काय वाढेल, म्हणजे काय बोलतात त्याला, काय वाढेल, थांब थांब, बोलणं चालणं कसं काय वाढेल. त्याच्यामुळे मी फोन केला आता. हा. आणि मम्मी ते नंबर घरी आहे. कोणी दिला नंबर तुम्हाला? मम्मीनेच दिला. मम्मी बोलली बोलणं चालणं वाढव जरा. हा. हा. माझा नंबर नव्हता का तुझ्याकडे? नाही ना. असं म्हणजे तू बोललं तर चालेल ना? हो बोला. हा तेच. मम्मी मम्मीनेच कुठे? दिला. मम्मी आता घरी आहे. तेच बोलतो ना, मी टेरेसवर आलेलो. बोललं चला आता बोलतो. आता घरी असल्यावर माहिती का सगळेजण असतात ना, पण ते बोलता येत नाही मला. सर्वांसमोर काय बोलू असं होतं. मग काय चाललं मग, काय करते? चाय पीत होते. अरे बापरे, चाय बनवता येतो तुला? हा. हा का? कसा बनवला? चाय कसा बनवतोय? तुम्ही पीत नाही का? नाही का, मी चहा कमी पितो. हा का? तुमच्या इकडे आलेलो किती साखर टाकलेली का तुम्ही चहामध्ये? असं करतात का? आम्ही गोडच पितोय चहा. हा, गोड माणसं गोडच पिणार. हा मग तुम्ही कमी साखरवाली चहा पिता आहे की नाही? हो, आम्ही कमी, म्हणजे आम्ही गोड नाही ना त्याच्यामुळे. हा. बाकी आई वगैरे? हा, मम्मी आहे बाहेर. बाहेर आहे? मम्मी बोलली नाही का तुम्हाला काही? नाही, मम्मीला मी फोन केलेला. हा.
मध्ये हा का? असंच बोलणं नॉर्मल नॉर्मल बोललो होतो. भाऊ? भाऊ पण बोलला होता माझ्याशी. हा का? त्या मम्मी आणि भाऊ दोघे सोबतच होते ना, तेव्हा फोन केलेला त्यांनीच. मग हा हा. बाकी काय चाललंय मग? गरमी वगैरे कशी आहे? ऊन वगैरे? गरमी जास्त आहे आमच्या इकडं. हा का? मग काय? बर. किट्टू काय बोलतोय परत? किट्टू का? हम्म. किट्टू आहे, खेळतोय. बोलतो की नाही मम्मी येणार आहे म्हणून नवीन? हा बोलतो ना. खुश आहे की नाही तुम्ही? हा खुश तर आहे. का नाही हा का? राहणार खुश आता? खुश राहावंच लागेल ना. तेच म्हणलं तुमचं मन काय बोलतंय. मस्त एकदम. काय आता दुःखी राहून पण काय मतलब आहे का? खुशच राहावं लागेल ना. तेच बोलते मी, खुश आहे का नाही तुम्ही? हो एकदम खुश आहे आता. आई काय बोलते मग? आई काय नाही बोलली की बोलणं चालणं वाढव, हे कर ते कर. असंच चालू आहे कधीपासून. तर मी बोलला आज चला फोनच करून टाकू. तर हा. फोन केलाय तुला. बाकी मी तुला किट्टू आवडतो ना नक्की? हा? तुम्हाला नाही आवडत का मी? माझं काय नाही, तुझं सांगतो. तुमचं पण मन माहीत पाहिजे ना, माहीत कसं आहे काय आहे. हा मला तर आवडते मग. त्याच्यामुळे तर आलेलो भेटायला. उगाच उगाच येईल का? हा. हा हा. किट्टू आई सोबत जाईल का? हो. हा का? नाही गेलेला नाही, घरीच आहे तो. हा. खेळत असेल आता. आता मम्मी जाईल ऑफिसला. मला येईल हा. फोन आता. हा. हा. मम्मीच्या अंगावर जास्त वाटते किट्टू. हो मम्मीच्याच अंगावर. म्हणजे मम्मीनीच त्याला लहानपणापासून सांभाळलंय ना. हम्म. त्यामुळे तो मम्मी सोबतच राहतो आता. हा का? हम्म. पप्पा पण सोबत जाईल का? हा पप्पा पण घरीच आहे ना. मग तुम्ही खुश तर आहे ना? हो खुश आहे एकदम. काय नाराज का राहू मी? खुशच आता तेच खुश आहे. बोलते. हा तेच ना. मग ताई वगैरे काही बोलत नाही काही? ते पण खुश आहेत. ते पण बोलतात की आता बोलणं चालणं वाढव, हे कर ते कर, बोलत जा. दाजी पण का? हा दाजी वगैरे सर्व. हा. भाऊजी बोलतो मी त्यांना. त्यांचा बर्थडे पण आहे आज. हा. हा. विश केलं की नाही मग तुम्ही? हो केलं ना, रात्रीच केलं 12 हा. वाजता. आणि स्टेटस नाही बघितलं का तू माझं इंस्टाग्रामवरचा? हो बघितलंय ना. मी पण मग विश केलं त्याला. तू पण विश केलं? अरे वा. हा. कोणती आयडी आहे का तुझी इंस्टाग्रामवर? हा आहे ना. ते काय माहिती उत्तर देतील का नाही तुला? देतील जेवण का? वगैरे झालं का? जेवण आता जेवणाचा टाइम आहे. किती वाजले रे? हा 6-6:30 वाजले संध्याकाळचे. कुठे जेवण? आता रात्री आमचं 10-11 वाजता होतं. तुझं? आमचं लवकर होते ना इकडं. किती वाजता? 7 वाजता. 7 वाजता? मग बापरे एवढ्या लवकर. आणि सकाळी? हा सकाळी 10-11 ला. 11 वाजता जेवण? मग आम्ही 10-11 वाजता उठतो. त्याच्यानंतर आमचं 12 वाजता आमचा नाश्ता भेटतच नाही. चहा हा. वगैरे. त्याच्यानंतर 2 वाजता जेवण. हा. ते रात्री चेंज 11-11 वाजता. मला चेंज करणे ना मग सगळं तिकडं. हा तुला आता तुझे सगळं चेंज होणार आहे. म्हणजे रुटीन तुझं डेली लाईफ रुटीन चेंज डायरेक्ट. तुम्ही मदत करता ना चेंज करायला? मला काही येत नाही बाबा घरचं काम वगैरे. मी पहिलेच सांगतोय तुला. बापरे. काय खरंच येते ना. मग तुम्हाला? मला ब्लॉगच काढायचे आहे की नाही? हा ब्लॉग करतो. बाकी झाडू वगैरे मारतो घरातले. चाय वगैरे हा. बनवता येतो. हे मी एक क्वेश्चन तुला विचारायला पाहिजे होते. तू मला विचारते का? तुला घरातले काय येते ते सांग. बापरे उलटाच खेळ चालू आहे. काय येतं तुला घरातलं? सांगित काय येते ना, सर्व येते मला काम. काय म्हणजे झाडू मारता येतोय. झाडू मारता येतो? वा वा वा. हा. अजून? पोळ्या करल्या येतात, चपात्या बनवल्या येतात. पुरणपोळी का चपाती? पुरणपोळी बनवली येते. अच्छा. अजून जेवणामध्ये? हे भाजी येते. तुझी मम्मी सांगत होती की तू नॉनव्हेज नाही खात. नाही खात मी. का ग? नाही खात. लहान होती तेव्हापासूनच नाही खात ना. हा का?
मग आता सवय लावायला लागेल तुला. सवय मम्मीकडे लागली, काय माहित आता लागते का नाही तर. हा का? तुम्ही खाता ना सर्व? हो, मग आम्हाला नॉनव्हेज शिवाय जमत नाही. ते फिश, मटन, चिकन सर्वच आमच्या घरात बोलली डेली मम्मी. असते. मम्मीचे ब्लॉग नाही बघत का? ते चिकन आणि मटन तेच बनवत असते. बघते ना, तेच असते. हा, तेच असतं आमच्या घरात जास्त. किट्टू खातोय का? किट्टू खातो ना, नॉनव्हेज खातो. त्याची तब्येत लयच खराब झाली पण पहिल्यापेक्षा आता. हा ना, खूप नाटकं करतो आता खाण्यासाठी, त्याच्यामुळे. तुम्ही लक्ष द्या ना मग त्याच्यावर. आता तू आल्यावर देशील ना लक्ष? देशील की नाही? देईल ना. नक्की? नक्की. बघ बर का, नाटकं करतो तो खाण्यापिण्यास खूप. हा का? हा. मोबाईल तर नाही बघत ना? बापरे, त्याला मोबाईल शिवाय जमत नाही. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल मागतो तो. आणि आता ते स्पायडरमॅन, आयरन मॅन हे ते सगळं बघतो. तुम्ही सवय का नाही लावली त्याला? कशाची सवय? मोबाईलची सवय कशाला लावली म्हणलं? हा, आता त्याला कमी करायचं मोबाईल. आता स्कूलला पण नाही जात ना, त्याला सुट्ट्या लागल्यात. गणपतीपासून सुट्ट्या आहेत त्याला. हा का? हा. तब्येतीची काळजी घ्या त्याची. हा. तब्येतलीच बिघडली त्याची. मम्मी वगैरे काय बोलले मग? मम्मी काय बोलली? मम्मी म्हणे बोल जाय. हा का? मी बोललेत मम्मीला, नंबर नाही म्हणलं माझ्याकडे. मग माझा नंबर घ्यायचा ना मम्मीकडून. हो. का नाही घेतला? मला वाटलं तू फोन करशील मला. करायचा ना फोन. तुम्ही करायचा होता ना, तुम्हाला माहित नाही का माझा नंबर? मला नव्हता माहित, मम्मीने आता दिला. आणि मी बोलायचं तर मम्मीच्या फोनवरून, किंवा म्हणजे असंच बोलायचं ना, मम्मीच्या फोनवरून कधी व्हिडिओ कॉल आला तर नॉर्मल 1 मिनिटं बोलायचो. त्याच्यानंतर मम्मी केला होता तेव्हा व्हिडिओ कॉल केला, तुम्ही बघितलं नाही मला. हा, अगं ते सर्व साईडला होते व्हिडिओ कॉलवर, मग काय बघणार आता. बोलले सुद्धा नाही माहिती का? मग त्याच्यामुळेच आता फोन केलाय. नंबर घ्यायचा, लवकर बोलायचं. अच्छा, लवकर. हा, तेच आता बोलणं चालणं वाढवावंच लागेल. मग बाकी काय चाललंय? बाकी काय नाही, असंच निवांत आलो होतो टेरेसवर, तर विचार केला की बोलावं तुझ्याशी. घरी सर्वजण होते ना, त्यामुळे. हा का? घरच्या समोर नाही बोलत तुम्ही, आहे ना? घरच्या समोर मला बोलता नाही येत नाही, असं म्हणजे थोडं काय बोलून काय नाही होतं असं. एवढं प्रॉपर, म्हणजे आता एकट्यामध्ये कसं बोलता येतं सगळं काही, घरच्या समोर कसं बोलू? बरोबर आहे. हा. तू घरच्यांसमोर बोलते का आता? आई समोर बोलते. मम्मी आहे सोबत? बापरे, चांगलंय. किट्टू परेशान तर नाही करत ना? करतो थोडाफार, काय करणार, लहान मुलं आहेत, करणारच आहेत. ते पण आईला नसून करत. काय? मम्मीला नाही करत ना परेशान? अगं सर्वांना करतो तो. रात्री 2-3 वाजता झोपतो, माहिती का? अरे बापरे. हा ना, रात्रीचं त्याचं रुटीनच ते 2 वाजता 2:30 वाजता झोपतो. सकाळी लेट उठतो मग 11-12 वाजता. बापरे. टीव्ही बघत असेल तो. हा ना. तेच ना. आणि अजून काय विचारायचं होतं? काय म्हणजे काय तुला आवड, म्हणजे कशामध्ये? आता नॉनव्हेज तर तू खात नाही, मग काय आवडतं? व्हेज मध्ये काय आवडतं तुला? मॅगी? अरे देवा, मॅगी 2 मिनिटात बनते ना? 2 मिनिटात बनवते का तू? मी एकदा बनवलेली, अर्धा तास लागलेला मला. खरंच ना, ते टमाटर वगैरे कापायला, कांदा कापायला, त्याच्यानंतर तुम्ही ब्लॉग बनवत होते ना? हा. नाही ना, तरी पण कांदा कापायला 2 मिनिटं निघून जातात. कांदा, टमाटर वगैरे, ते मिरच्या वगैरे. सवय नाही ना तुम्हाला. हा ना. तू बनवते का 2 मिनिटात? हा. चांगलंय बा. मॅगी आवडते जेवणामध्ये फक्त. मॅगीच आवडते. तुम्ही खाता का नाही? नाही, मला नाही आवडत मॅगी. कधी कधी खातो, असं म्हणजे जास्त नाही आवडत. बाहेरचं नाही आवडत मला. घरचंच जेवण करतो मी फक्त. नॉनव्हेज खाता ना तुम्ही जादा? हा, जास्त नॉनव्हेज. आता तुला मग कसं काय आमच्या इथे आल्यावर तुला व्हेज दुसरं बनवावं लागेल.
मग मी खातच नाही ना. हा हा हा. ठीक आहे. आणि जेवणामध्ये नाव असं म्हणजे भाज्या वगैरे काय आवडतं तुला? मॅगी तर ते भाजी फास्ट फूड झालं ना. खात असते ना हे फ्लावर हे बघ काही खात असते असं. फ्लावर, हम्म. कोबी फ्लावर. मेथीची भाजी. हा हा. हो. काय पुढे काय करणार आहे तू? म्हणजे कसं काय बोलतात त्याला? आता शिक्षण वगैरे तर झालंय तुझं, पण पुढचं आता कसं म्हणजे काय करणार आहे? कशामध्ये आवड आहे तुला? कोणत्या मला का फील्डमध्ये? हा, कोणत्या फील्डमध्ये डान्स जायचंय? डान्सिंग मध्ये. डान्स येतो तुला? हा. अरे बापरे, खरं मला शिकवशील का? प्रॅक्टिस करावं लागेल पण पहिले. प्रॅक्टिस? मग माझ्याकडून प्रॅक्टिस करून घे ना. कोरिओग्राफर तर आहे ना तू. मला सांगत जा कोणते कोणते स्टेप मारायचे. मला खूप भारी डान्स येतो. क्लास लावा लागेल पण परत त्याला. आता तू आहे ना मास्टर, तर तुझ्याकडून बर. क्लास लावायची काय गरज आहे? मजाक करू लागले का माझी तुम्ही? नाही नाही, मजाक काय करू. मग खरं बोलतोय, मला येतो थोडंफार, पण शिकवल्यानंतर येतो तो. येतोय मी बघितलं ना ब्लॉग मध्ये तुम्ही भारी डान्स करता. अगं ते शिकवलं गेलं होतं मला. बर. ते रील्स ना माझी, इश्क में हो. तेरे बदनाम हो गया, हा तेच ना. ते शिकवलं होतं, आम्ही सगळेजण होतो, आणि ते काय नॉर्मलच होतं ना, पण प्रॉपर डान्स नाही येत असं. हा का. हा, चालेल चालेल. तू आल्यावर मग आपण डान्सचे व्हिडिओ बनवू जरा. बर. शिकव मला जरा. हो. हा हा. बाकी अजून काय करायचं, काय इच्छा काय आहे पुढे चालून? कशामध्ये करिअर बनवायचंय काय? हॅलो. आवाज नाही येते का? येतोय बोला. मग काय बिझी आहे का तू? नाही नाही बिझी नाही. हा, मग नाही. नाही ना. हम्म. मम्मी बोलवते का? हा. अच्छा अच्छा. जा मग, करतो मी नंतर फोन. हा, हो. चल बाय बाय. हो बाय. तर चला, आता बोलणं वगैरे झालेलं आहे. आणि काय प्रश्न विचारले तुम्ही येड्यासारखे, काय काय माहित मीच काय बोलत होतो, मॅगी बिगीचं काय काय बोललेलो आहे. जाऊ द्या, ते सगळं सोडा. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणते क्वेश्चन मी विचारायला पाहिजे होते जे माझ्याकडून राहिले असतील काही क्वेश्चन, तर तेही मला सांगा. एवढी आयडिया नव्हती, फ्लो मध्ये मी बोलून गेलो पटापट. तर काही क्वेश्चन माझ्याकडून सुटलेही असतील. तर तुम्हाला काय वाटतं, मी कोणते क्वेश्चन विचारले पाहिजे होते जे ह्या ब्लॉगमध्ये नाही विचारले मी, ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करतोय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि खूप खूप प्रेम द्या विशाल खरात युट्यूब चॅनलला. आणि लवकरात लवकर आपले 50K सबस्क्रायबर कंप्लीट झाले पाहिजे. करा लवकरात लवकर, रिक्वेस्ट करतोय मी, प्लीज. बाय बाय.